शेतकरी मित्रांनो नमस्कार. 7 डिसेंबर रोजी आपण आपल्या राजम्याची पेरणी केली होती. पेरणी करत असताना आम्ही जी व्हरायटी घेतली होती ती ब्राझील वाघ्या ही व्हरायटी होती. ही व्हरायटीची एकरी 25 किलो याचं बियाणं लागतं. पेरणी करत असताना आम्ही 4x1 वर याची पेरणी केली होती. 4x1 म्हणजे की जसं आपलं फट्टीचं जे अंतर आहे 4 फुटाचं होतं आणि तासाचं अंतर जे 1 फुटाचं होतं. 1 फूट याच्यासाठी जे तण काढण्यासाठी आपण जे मजूर लावतो ते आपल्याला या ठिकाणी लावास काम पडत नाही. आम्ही बैल लावतानाच त्याच्यामध्ये मशागत आपल्याला करता येते. आणि पेरणीच्या टायमाला जे आम्ही जे खताचं नियोजन आपण जे पेरणीच्या टायमाला आम्ही 20-0-13ची एक बॅग घेतली त्याला टाकलेली होती. आणि दुसरा जो खताचा डोस आम्ही या ठिकाणी दिला आहे तो दाणेदार आणि युरियाचा दिलेला आहे. आणि त्याचसोबत आम्ही ड्रिचिंगनं जे खत दिलेलं आहे ते आपलं ड्रिचिंगनं सुद्धा आम्ही याला खत दिलेलं आहे. ड्रिचिंगने खत देत असताना पहिली जी आळवणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे ती 1919 या खताची केली आहे. आणि त्याचसोबत आम्ही एक एलिएट बुरशीनाशक देखील सोडलेलं आहे. एलिएट बुरशीनाशक यासाठी की जे आपलं उगवण्याच्या टायमाला काही पिवळे कोंब निघतात किंवा जे बिया आपल्या खराब होतात त्या या एलिएट या बुरशीनाशकामुळे होतात. जर आम्ही जी पहिली फवारणी घेतली होती ती उलाला आणि रोको या बुरशीनाशक घेतली होती. उलाला यासाठी जे काही आपल्या प्लॉटवर मवा ढगाळ वातावरणामुळं मवा पडत असतो त्यासाठी आम्ही उलाला आणि रोको या बुरशीनाशकाची फवारणी देखील त्याच्यावर केलेली होती. आणि आता जे आम्ही दुसरी फवारणी करणार आहे याची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.